तर पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हिंगोली शहरात नाले सफाईची कामं झाली नसल्यानं नाल्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा तुंबलेला आहे। प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे दावे करतात, प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी नाले गाळाने आणि प्लास्टिकच्या कचऱ्याने तुंबलेले आहेत। परिणामी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झालाय। याचाच आढावा घेतला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी। अशा मोठ्या प्रमाणात जे आहे ते कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत आणि संपूर्ण या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या त्याचबरोबर ज्या प्लास्टिकच्या बॉटल असो संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते कचऱ्याचे ढिगारे आपल्याला पाहायला मिळतात। हीच परिस्थिती या ठिकाणची नाही तर शहरातील अनेक भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे आहेत आणि हा आपण जर बघितलं हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे ते प्रवास करत असतात, प्रवासी या ठिकाणाहून जात असतात। मोठी दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे प्रशासन दरवर्षी नाले सफाईचे दावे करते, मात्र या ठिकाणी जे आहे ते मान्सून पूर्व अगोदर स्वच्छता व्हायला गरजेचं आहे। मात्र हे दावे सध्या पोल ठरताना पाहायला मिळतं। बघू शकता की आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी रियालिटी चेक करतोय आणि संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते कचऱ्याचे ढिगारे आणि नाल्यामध्ये कचरा तुंबल्याचं गाज तुंबल्याच्या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामुळे संपूर्ण जे पाणी आहे हे नागरिकांच्या घरामध्ये देखील अनेक वेळा घुसण्याचा प्रकार घडलेला आहे। आपण आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यामुळे त्याच्याकडून जाणून घेऊयात नेमका इथं काय कशा प्रकारे समस्या आहेत। मला सांगा, हिंगोली शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत, काय सांगा एकंदरीत? आपण दरवर्षी पाहतो, एक दोन पाऊस पडले की आपल्याला नाही का लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं दिसतं, प्रचंड रोगराई पसरलेली दिसते। याचं मुख्य कारण म्हणजे हे कचरा हा कचरा नसून ही सगळी रोगराई आहे। मानव जातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतोय मुख्यत्वे करून। याच्यामुळे पशु पक्षी प्राणी गायी जनावरं या सगळ्यांनाच धोका निर्माण होतोय। तर यासाठी शासनाने आणि प्रशासनानं हे तात्काळ दखल घेतली पाहिजे या गोष्टीची। आपण जर बघितलं असेल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये आता आपण लोकशाही मराठीच्या रियालिटीच्या समोर मध्ये आल्याचा प्रकार पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।